सामना या ठिकाणी रंगतोय. पंचांचं ग्रीन सिग्नल अजून बाकी या. एका इंडला आपल्याला पाहायला मिळेल हिरजाड संघ, तर एका इंडला आपल्याला पाहायला मिळेल गुळगाव संघ. बदलापूर ग्रामीण क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आपण विचार केला तर चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. आज मात्र अंबरनाथ नगरीमध्ये खेळ करायचा आहे. ते मैदान वेगळं आहे, पिच वेगळं आहे, खेळपट्टी वेगळं आहे, खेळाडू मात्र देत असतील. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सलामीची जोडी या ठिकाणी ऑनसाईक महेश, नॉनसाईक अविनाश आपल्याला पाहायला मिळतील. 4 ओव्हरचा सामना आहे. ऑन स्ट्राईक मयूर. बघा बॅट्समॅन उद्धव चिखलोली पाडा या संघाचा फलंदाज. 1200 रुपये पारितोषिक आहे तुमचं, घेऊन जायचं लगेचच यायचं आपण. हा फटका चांगला आडव्या बॅटने चेंडूला त्या ठिकाणी मात्र पाडा स्वीपचा फटका मैदानाला गुदगुल्या करत असताना डीप मध्ये ऑन साईडचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री मागे येतोय हा तुमचा चौकार. करत असताना पहिल्या चेंडूवर बॅट्समन मयूरच्या बॅट मधनं चौकार धरला. 4 ओव्हर मध्ये जास्ती धावा बनवाव्या लागतील. 24 चेंडू आहेत, फक्त आणि फक्त 24 चेंडू खेळायला मिळतील या ठिकाणी मात्र पहिल्या इनिंग मध्ये. आणि 24 चेंडू मागे 40+ धावा बनवाव्या लागतील. परंतु सुरुवात अतिशय चांगली करत असताना इनसाइड आउट ओव्हर कव्हरचा हा फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील 4. ठीक आहे. या ठिकाणी गोलंदाजीवर खिलवाड केला जातोय. गोलंदाज मार्ग पाहायला मिळतात नरेश. मागच्या सामन्यामध्ये लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळाली होती. या सामन्यामध्ये थोडेसे चुकीची टप्प्याची गोलंदाजी. हा फटका चांगला आहे. ओव्हरपिच चेंडू होता, चेंडू लोडावला, चेंडू खाली षटरक्षक चेंडूला जॅज करतो. या ठिकाणी मात्र चेंडू खाली होते. त्या ठिकाणी प्रशांत सूर्यराव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. लाल्या लावून फेमस असलेले क्रिकेटर, एक अनुभवी क्रिकेटर, त्यांच्या माध्यमातून अजिबात चुका नाही. फर्स्ट विकेट डाऊन, बिग विकेट डाऊन, मोठा धक्का लागत असताना टीम हिरंजड सिंगाला या ठिकाणी मयूरच्या स्वरूपात विकेट डीजे. त्यानंतर डीपेक्षा कव्हरच्या दिशेने चेंडूला फेकून दिलं. ओव्हर कव्हरचा इनसाइडवर तो फटका आपल्याला पाहायला मिळाला. त्याला घेतलं, नंतर लगेचच उत्तर दिलं. आहे इतकं जेव्हा प्रत्यक्ष देत असताना गोलंदाज नरेश. फटका चांगला आहे. उलटा चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडचा फटका आला. येथून निर्णय येणं अद्यापी
चिखलोली विपक्ष जयश्रीराम बोलवले. इट इज अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू चांगला आहे त्यांचं सांगत असताना रमेश म्हात्रे यांचं सहर्ष स्वागत आहे पुन्हा या स्पर्धेच्या वतीने. मिड इनिंग नंतर लगेचच येस पंच षटकार आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. षटकारच्या मदतीने स्कोर कार्ड हल्लं जाईल वेगानं फ्लाय होईल ऑन स्कोर बोर्ड. डबल डिजिट मध्ये धाव संख्या 14 धावा. फटका चांगला आहे गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला त्या ठिकाणी शतरक्षक आहे एक धाव. तर याच दरम्यान पाहुण्यांचं आगमन झाले गेले. मान्य श्री रोहित आचार्य आणि निहार साळ यांचं आगमन झालं गेले. आपण यायचं या स्पर्धेच्या वतीने तुमचंही सहर्ष स्वागत आहे. हा फटका इथे मात्र चांगला आहे जोरदार अपील होती परंतु त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. एक चोरटी सिंगल पाहायला मिळाली तळेवार सर्कलच्या आतमध्ये विकेट किपिंगच्या मागे ही धाव पाहायला मिळाली. एक धाव येणे धावपलक पुढे सरकेल. धावपलकावर धाव संख्या इन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते ऑन स्कोर बोर्ड 15 धावा. क्षमा असावी या ठिकाणी मात्र थोडासा बदल होतोय स्कोर कार्ड मध्ये. 16 धाव होतील कारण एक षटकार त्या ठिकाणी 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि 2 चिकी सिंगल एक विकेट पाहायला मिळाली होती त्या ठिकाणी. तब्बल विचार केला तर 16 धाबा पहिल्या ओव्हर समाप्तीनंतर धाबलकावर आपल्याला पाहायला मिळाल्या. तर नेक्स्ट मॅच जयश्रीराम बोनोली विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट खेळ केला जाईल. सारा 11 चिखलोली हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान सुवर्ण संधी आहे त्या ठिकाणी मात्र षटकारासाठी पलक 11 चे पुरस्कर्ते माननीय श्री बाळू बोराडे यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारांसाठी मात्र कॅश प्राइज आहेत. रोख रक्कम 3000 रुपये दिले जातील त्या ठिकाणी. या साहेबांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. दरम्यान आपल्याला पाहायला मिळते तब्बल विचार करत असता ह्या चेंडूवर थर्ड अंपायर का बिंदाजी शिशू यांना विनंती आहे आपण मैदानात जायचं आहे. थर्ड अंपायरची मागणी केली जाते. गोलंदाजीच्या ऍक्शन वर शैली घेतली जाते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नितेश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. फटका चांगला होता त्या ठिकाणी मात्र थर्ड अंपायरच्या भूमिकेत पाहायला मिळतील बिंदाजी शिसवे आयोजक आहेत. हा फटका चांगला सरळ फटका आपल्याला पाहायला मिळतो. विसेपचा फटका ऑन साईडचा फटका त्या ठिकाणी कापडच्या मध्ये चेंडू चाललाय जोपर्यंत चेंडू उचलून फेक करेपर्यंत एक चिक्की सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. डबल नंतर लगेच चिक्की सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. पूर्ण आयोजन कमिटीचं वर्णन करायला गेलं तर विशाल फाटारे असतील, राकेश फाटारे असतील, आकाश सावंत, वैभव पवार, त्याच्यानंतर विंदाजी शिसवे, संदेश शिसवे हे बरेचशी मोठी मोठी नावं आयोजकांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतील. सागर पाटील असतील, तुषार पाटील असतील. हा फटका चांगला आहे. ओव्हर पिच चेंडू होता गॅपमध्ये चेंडू फेकून दिलाय. टक कसा हवा झालाय मिडल चेंडू झाला होता. ऑन साईडचा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. लागलाय या ठिकाणी गोलंदाज आपल्याला नितेशला चटका. वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार. करून आपल्याला वेगाने फ्लाय होताना पाहायला मिळेल. धावपलकावर धाव संख्या 23 धावा. लॉस ऑफ 4 विकेट. टीम एरंजाड संघाच्या धावसंख्या लागत असताना हा चेंडू इथे मात्र चांगला आहे परंतु पंच आमच्या गाड्या उलतील. पंचांच्या दोन्ही समांतर चेंडू आहे. अवांतर रन्स मिळेल या ठिकाणी. एक धावपलकावर धावसंख्या 24 धावा. गोलंदाज ऍक्शन वर मात्र
त्या ठिकाणी मात्र थर्ड अंपायर घेतली गेली. हा चेंडू चांगला शॉट उडवला चेंडूला फाईनचा डीप फाईन मध्ये फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लाजबाब स्टॉक स्वीपचा फटका वन बाउन्स चौकार. ललितच्या बॅट मधनं हे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर चटके दिली जातात गोलंदाज नितेशला. हा फटका इथे मात्र लाजवाब फलंदाजी टॉप गेअर मध्ये फलंदाजी केली जाते. लगातारच्या 2 चौकारानंतर अजून एक दमदार फटका. बिग 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 षटकार. स्ट्राईक ठेवली जाते आणि या चिकी सिंगलला धाव पलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी ऑन बोर्ड 35 लॉस ऑफ 1 विकेट. टीम एरंजाडे संघाच्या धावा लागत असताना केला जाईल. सारा 11 चिखलोली असा संघ आपल्याला पाहायला मिळेल. थोडं फास्टली घ्यायचं पंच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. 2 ओव्हर समाप्तीनंतर खरपूस समाचार चालू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा कमी होत्या 16 धावा. या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या गेल्यात. या दरम्यान जांभिवलीकरचे बंटी पाटील यांना विनंती आहे आपण स्टेजवर यायचं आहे. बंटी दादा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या. गोलंदाजी मार्ग गोलंदाज प्रशांत सूर्यराव लाल्या ऑन ट्रॅक आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू इथे मात्र चांगला होता. बॅटची इनसाइड जी लागली होती राईट हिट दिलं जाईल का त्या ठिकाणी मात्र टँगो आहे भूमिका आपल्याला पाहायला मिळेल. जांभिवली संघाचे कोच आणि श्री बंटी पाटील आपला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या. आपलं सहर्ष स्वागत आहे. अतिशय प्रेक्षकांनी खचाखच भरलेले स्टेडियम आणि फटका चांगला पुलाटी चेंडू आता त्या ठिकाणी मात्र डॉल फुटास बनवला गेला. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी धाव धोक्याची घंटा आहे परंतु त्या ठिकाणी मिसफिल्ड आणि त्याचा एक ठिकाणी फायदा होत असताना टीम एरंजाड संघाला सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर या 2 धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्यात 38 धावा. पहिल्या 2 मॅचेस बघितल्या गेल्या तर धावा बनत नव्हत्या. त्यानंतरच्या मॅचेस बघायला गेल्या तर खूप साऱ्या धावा पाहायला मिळतात. ऑन स्कोर बोर्ड 50+ धावा पाहायला मिळाल्या 2 मॅच मध्ये. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली स्लॉगरच्या षटकामध्ये 38 धावा. हा चेंडू चांगला आहे. डान्सिंग डाऊन विकेट परंतु या ठिकाणी पंचांचं बोर्ड आकाशामध्ये सांघिक यश लागत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय लाल्याने हा चेंडू अतिशय चांगला फेकला गेला आणि त्याचा फायदा झाला गेला आहे एरंजाड संघाच्या. मात्र या ठिकाणी मात्र फलंदाज बाद अविनाश बॅक टू डगआउट. फलंदाजांना विनंती आहे आपण लवकरात लवकर मैदानात जाण्याचा प्रयत्न करा. बघा आऊट झालेला फलंदाज लगभग खेळाडू कक्षाच्या आसपास येतो तरी नवीन फलंदाज मैदानात उतरत नाही. तर ही सूचना आहे आपण लवकरात लवकर मैदानात उतरण्याचा प्रयत्न करा. थोडंसं आयोजकांना सहकार्य करा कारण आपली स्पर्धा आहे असं समजून खेळ करा. या ठिकाणी सातत्याने डे फॉर्मॅट या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतं परंतु यावर्षी एक चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळाल्या आयोजकांच्या वतीने.
नाईटची रजनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि चांगलं आयोजन नियोजन जांभिवलीकरांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा, मानाची सन्मानाची ही स्पर्धा आपल्याला आज त्या स्पर्धेचा दुसरा दिवस अनुभवायला मिळतोय. हा चेंडू गतीमध्ये व्हेरिएशन करत असताना डायरेक्ट आपल्याला पाहायला मिळाल फिरकीची जादूगारी आहे या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. तर श्रीराम क्रिकेट संघ बोनोली संघाचा कर्णधार आणि चिखलोली या संघाचा कर्णधार, सारा 11 चिखलोली संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार याच्या लगेच टॉससाठी. चल मॅच स्टार्ट करा. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे, जोरदार अपील केले जाते, आपल्यामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळाला. तर माननीय बंटी पाटील ही स्पर्धा आपण बघतोय ना, तर जांभीलकरांची मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. तर बंटी पाटील यांचा विचार केला तर नक्कीच या स्पर्धेसाठी अतिशय चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून सातत्याने 4-5 दिवस या मैदानावर मेहनत पाहायला मिळाली होती. पूर्ण जांभील टीमच्या माध्यमातून हा फटका फसला, त्या ठिकाणी स्वतःच्या पालतूरमध्ये चेंडूचा झेल केला जाईल. फलंदाज बाद, 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक तिसरा लागत होता टीम एरंजाड संघाला. ओव्हर समाप्तीचा इशारा आणि 3 ओव्हर समाप्तीनंतर कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली लाल्या या गोलंदाजाच्या माध्यमातून. 38 धावा, कारण 2 ओव्हरमध्ये विचार केला तर 35 धावा होत्या. या ओव्हरमध्ये 6 चेंडू फेकले आणि फक्त 3 धावा खर्च केला, 1 विकेट आपल्या नावावर करून घेतल्या डीजे. कजी सावंत यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे, तुम्हाला बोलवत आहेत. महेश पाटील आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर अतिश दादा तुम्हाला बोलवत आहेत, या आपण. चला मॅच स्टार्ट करायचे, त्या ठिकाणी लगेच 3 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतील. ऑन बोर्ड धावा एरंजाड संघाच्या हरिश्चंद्र स्मृती एरंजाड संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहे. या संघाच्या धावा आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी 38 धावा, पहिल्या 2 ओव्हरमध्ये 35 धावा, 17.50च्या सरासरीने त्या धावाला पाहायला मिळाल्या होत्या. फटका चांगला आहे, त्या ठिकाणी आपण चेंडूला फेकून दिला जातोय. 1 बाउंड चेंडूला उचलून फेक करेपर्यंत एक धाव तर कंप्लीट केले जाईल आणि सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. चांगला थ्रो ऑन द स्टंप फेक आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकार जर आले फलंदाजीच्या बॅटमधनं तर एरंजाडचे मान्य श्री केतनजी भोईर यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक असेल. 3 षटकार जर सलग आले तर हा फटका चांगला आहे. स्वतःच्या पालतूमध्ये चेंडूला पाहायला मिळाला, त्या ठिकाणी अडवलाय चेंडूला आणि गीतेश ठाकरेला सुद्धा 1000 रुपये पारितोषिक असतील. विकेट हॅट्रिक साठी म्हणजे श्री विंदाजी शिशवे यांच्याकडनं सुद्धा हे पारितोषिक लावलं जातं. विकेट हॅट्रिक हे 1000 रुपये असतील. संध्याकाळच्या या टायमाला बघितले गेले तर बँक बंद झाले असतील, परंतु एटीएम या ठिकाणी खुल्यात फटका बसलाय. पहिली विकेट आल्या, अजून 2 विकेट आल्या तर बिंदाजी शिशवे यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपये पारितोषिक असेल. ओव्हरचा विचार केल्यानंतर 38 धावा 35 धावा बनल्या होत्या. 17.50च्या सरासरीने खेळ करत होता, परंतु त्यावर पाणी फिरण्याचं काम केलं गोलंदाज प्रशांत सूर्यरावणे उर्फ लाल्या. या गोलंदाजाने फक्त 3 धावा आणि 1 विकेट, महत्वाची विकेट आपल्या नावाल करून घेतली आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं धावगतीवर पूर्णपणे अंकुश लावला गेला. फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या घातल्या गेल्या आणि आतापर्यंत धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 40 धावा.
हा चेंडू बॅटची आउटसाइड याच्यात फलंदाज बाद. याच दरम्यान मान्य श्री संदीपजी मिसाळ यांच्याकडनं विकेट हॅट्रिक जर आली तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील नितेश ठाकरे यांना 2,000 रुपये म्हणजे जर विकेट हॅट्रिक काढली तर रोख रक्कम 3,000 रुपये. बिंदाजी जेशवे यांच्याकडनं 1,000 रुपये आहेत आणि संदेशजी मिसाळ यांच्याकडनं सुद्धा 2,000 रुपये आहेत. विकास आणि आमच्या डाव्या बाजूला पाहायला मिळतील. त्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला पाहायला या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेत ईश्वर यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. या दोन्ही स्कोररचं सातत्याने आज दुसरा दिवस त्यांच्या माध्यमातून स्कोरिंग केली जात्या. नका जर राहुल सर म्हटले की वांगणी बदलापूर विभागामध्ये जर म्हटलं तर एक स्कोरर पाहायला मिळतो, परंतु तिथून हद्द जर सोडली अंबरनाथ विभागामध्ये जर आले अंबरनाथ डोंबिवली कल्याण विभागामध्ये सातत्याने 2 स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात. कारण एखाद्या स्कोररकडनं थोडीशी चुकी झाली तर दुसरा स्कोरर त्याला कव्हर करतो. हा चेंडू इथे मात्र फुटवरचा वापर केला होता. त्या ठिकाणी मात्र बॅक फुटवर आले होते. रनआउटची संधी डेंजर झोनला. त्या ठिकाणी मात्र सायकलचा फलंदाज होता आणि फलंदाज बाद. सांघिक यश लागत असताना अजून एक विकेट फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी बाद होत असताना राज बॅक टू डग आउट. हॅट्रिक झाली आहे परंतु ओव्हर हॅट्रिक आहे कारण ही सांघिक यश आहे. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा फटका चांगला आहे. फटका अतिशय चांगला मिळतो या ठिकाणी. इनटू द स्लॉट आउट ऑफ द प्लॉट. बिग 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 षटकार. असताना येणारे 24 चेंडूने 47 धावा बनवायच्यात टीम ओमसाई कुळगाव या संघाला. चला जय श्रीराम क्रिकेट संघ बोहनोली संघाचा कर्णधार आणि सारा 11 चिखलोली संघाचा कर्णधार लगेचच यायचा आहे. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल टॉच बॉक्स मध्ये टॉच केला जाईल. तुलाच बघितले गेले तर रेलनीरचं जेपी डॅम आपल्याला पाहायला मिळते. अतिशय थंडीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. डोंगराच्या पायथ्याची असलेलं हे स्टेडियम आपल्याला पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी बघा टॉच केला जाईल. जय श्रीराम क्रिकेट संघ बोहनुली संघाचा कर्णधार आणि सारा 11 चिखलोली संघाचा कर्णधार
तर या ठिकाणी टॉच केला जाईल मान्य श्री संदीपजी मिसाळे साहेबांच्या शुभ असते. त्या ठिकाणी एका अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळत आहे बोहनुली संघ त्यांच्या अगेन्स्ट पाहायला मिळेल सारा 11 चिखलोली हा संघ आपल्याला 4 ओव्हरचा मॅच आहे. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे याच MIDC विभागातील मात्र दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळेल सातत्याने एकमेकांच्या अगेन्स्ट खेळ केला जाते दोन्ही संघाच्या माध्यमातून. छापा अशी मागणी आहे चिखलोली संघाची हेच छापा असा कॉल आला आणि मात्र फलंदाजी स्वीकारल्या त्या ठिकाणी चिखलोली संघाने. दोन्ही संघांसाठी लाख लाख शुभेच्छा त्या ठिकाणी विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम फॉर द क्वालिटी क्रिकेट. थँक्यू सो मच. युवराजी पवार यांचं आगमन झालंय त्यांचे मनपूर्वक स्वागत. ठीक तर चिखलोली संघ आणि बोनवली संघामध्ये मॅच होईल. याच दरम्यान संतोषजी लसके आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर बिंदा दादा शिशवे यांच्याशी आपण संपर्क साधायचा लगेचच संपर्क साधायचा. थँक्यू सो मच. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. बिग फाईट बाच रात्रीचं हे सत्र जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी राहुल नामदेव चव्हाण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय खरं तर स्वर्गीय सतीश पाटील स्मृती 11 हा चषक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या स्पर्धेचा आजची दुसरी रात्र आपण एन्जॉय करतोय. सलामी जोडी दाखल झाली या मॅचमध्ये तुम्ही पाहताय तेजस ठाकरे आणि त्याच्या साथीनं बॅटर नितेश गवळी हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. टार्गेट या मॅचमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय तब्बल 46 धाबा जोडल्या गेल्या 47 धाबांचं लक्ष या मॅचमध्ये आणि आता त्यात लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी बारपट्टी ललित भोईर आलेत षटक क्रमांक पहिलं घेऊन. टीम एरंदळ संघाचा रबाडा गोलंदाजी बारपट्टी दाखल झालाय तर समोर नितेश गवळी हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती एक चेकी सिंगल इथे एकपटी धावफलक पुढे सरकत असताना स्वतःच्या संघाचा अकाउंट इथे ओपन करत असताना 2 बॉलचा खेळ संपन्न झाला. युवराज पवार आपण कुठे असाल तर आपण मंचावरती या. राऊंड द विकेट इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता प्रॉपर बॅट वरती नाहीये. पॉईंटचा खेळाडू भरपूर वेगाने पुढे सरकला दरम्यान एक चिक्की सिंगल इथे माहिती आहे आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावफलक 2 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट आला होता त्यानंतर सलग 2 बॉलवरती 2 सिंगल इथे मात्र एकवटल्या गेल्या. धावफलक देखील पुढे सरकत असताना 47 धाबा चेस करायचे आहेत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बागडी संयुक्त विद्यमानानं ही स्पर्धा आहे आणि आता बदलापुराचे 2 संघ मैदानावरती खेळतात. बदलापूर बागडी संघटनेच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली आहे आणि सध्याच्या घडीला तुम्हाला 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच पाहायला मिळेल. यावेळेला देखील जागेवर खेळाचा प्रयत्न होता बॉटम पार्टच्या मधनं बॉल निघून चालला. एससी रक्षकाच्या हातामध्ये बन्नाट बेग ते सरार गोंदाजी करत असताना सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय ललित भोईर मैदानावरती दाखल झालाय. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करू कारण भरपूर प्रेक्षक राजा इथे मात्र दाखल झालाय. एरंदळ संघ म्हटलं की नो डाऊट केतनजी भोईर आमचे जवळचे मित्र बालू बराडे असतील त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ते देखील जोडले गेले. केतन भंडारी तुमचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. एरंदळ गावचे शाखा प्रमुख मग मयूरजी मेहर असतील त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता अपील तर केली होती परंतु पंच सहमत नाहीयेत. दरम्यान धाव एकपटाचा प्रयत्न देखील नाहीये. यावेळेला देखील प्रॉपर बॅटवरती नव्हता पायावरती बॉल आदळला त्यामुळे स्ट्रॉंग अपील आपण जरूर पाहिली परंतु कमबॅक करायचा प्रयत्न करतोय ललित भोईर कारण त्याला माहिती आहे तेजस ठाकरे जर खेळपट्टीवरती टिकला तर या धाबा देखील कमी पडू शकतात. परंतु मैदानावरती आतापर्यंत तो शांत आहे. तेजस ठाकरे मैदानावरती खेळत असताना कुळगावचा युबी म्हणून त्याची ओळख घ्या. चांगली बॅटिंग त्याने नेहमीच केली आहे. या बॅचमध्ये जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. बिगिट करण्याचा प्रयत्न फटका फोसलाय गोरदास हसलाय परंतु इथून आता बॅटर रुसलाय कारण सलग तिसऱ्या अटेम्प्टमध्ये हा जेल श्रीनं इथे मात्र टिपलाय आणि अखेर तेजसला इथून मैदान सोडावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन.
ते एक मोठा गडी टिपत असताना धावफलक 2 धावा फलकापती तुम्हाला पाहायला मिळतील. ललित भोईरने चांगली गोलंदाजी केली या मॅचमध्ये, कारण षटक क्रमांक पहिलं ललितच्या खांद्यावरती होतं. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं दिनेश भालेरावनं गोलंदाजी केली होती, परंतु आता ज्या प्रकारे समोरचा संघ असतो ना त्याच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला टीम एरंदाळ संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि नेहमीच आम्ही म्हणत असतो बदलापुरातील सर्वात यंगस्टर खेळाडूंचं भरणा असलेला संघ जर कोणता असेल तर तो संघ एरंदाळ आणि चंदू मेहर यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच संघ खेळत असतो. आणि आज देखील त्याच्याच मार्गदर्शनाखाली तुम्हाला हा संघ खेळताना पाहायला मिळेल. सनी आले, सनी राणे षटक क्रमांक 2. मागील बाजचा भारतबाज खेळाडू बॅटिंग करत असताना 12 धावा त्याच्या बॅटमधून मागच्या मॅचमध्ये आपण पाहिल्या. आणि विकेट हॅट्रिक संपादित करत असताना काय गोलंदाजी केली होती काकोळे टीमच्या अगेन्स्ट तोच गोलंदाज सनी राणे. पहिला बॉल फुलटॉस होता, ऑनसाइडला टर्न केलाय गॅपमध्ये. गॅप मोठा होता, बॉल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय, येतोय चौकार. भरपूर ट्रेंडिंग वरती आहेत. खरं तर कर्जतचे सिंगर आहेत मॅम फ्रॉम अस्सलगाव. त्यांचा आवाज आपल्याला जरूर ऐकायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि सातत्याने डीजे मास्टर देखील त्यांचे संगीत प्ले करतात. धावफलक 4 या अंकाला पुढे सरकत असताना 6 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. नितेश गवळीच्या बॅटमधून हा चौकार आलाय. हा पहिला बार आपण जरूर पाहिलाय. खरं तर कौतुक करावं तितकं कमी आहे टीम एरंदाळचं. आणि खास करून एरंदाळ गावचे विद्यमान उद्योजक आणि त्यानंतर समाजसेवक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अमोलजी रमेश सोनावणे साहेब ज्यांनी या जर्सी पुरस्कृत केल्यात टीम एरंदाळ संघाला, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. यावेळेला देखील गतीमध्ये विश्राम. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, पुढच्या बॉलवरती कमबॅक करतोय सनी राणेला तुम्ही पाहताय. परंतु मैदानावरती नितू गवळी एक चांगला बॅटर, त्याच्या साथीनं प्रशांत सूर्यराव हा देखील खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एस स्पोर्ट्सचे ओनर आहेत प्रशांत सूर्यराव, नेहमीच चांगला किट त्यांच्या माध्यमातून तुम्हाला जरूर पाहायला मिळेल एस स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि खास करून एवन जोडी राहुल चव्हाण आणि महेशजी धुळे जर यांच्या थ्रूनं तुम्ही एस स्पोर्ट्सला व्हिजिट देते तर तुम्हाला त्या स्पोर्ट्समध्ये नक्कीच जे काही किट हवं असेल कमी दरात देण्यात येतील हे देखील त्याने सांगितलंय. नयन बोराडे आणि नयन बोराडेच्या प्रत्येक झेलसाठी शेखर बोर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज. धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 8 आकड्यावरती. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू फेकून झाले आतापर्यंत जबळ जबळ 4, त्यामध्ये एक वाईट होता, त्यामुळे धावफलक 8 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 47 धाबा धावफलकावरती इथे मात्र लगवायचे आहेत. या अनुषंगाने इथून मात्र बॅटिंग करावी लागेल. ओमसाई कुळगाव त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ मैदानावरती खेळतोय जर्मन क्रिकेट संघ एरंदाळ. आज मात्र हरिश्चंद्र म्हात्रे पुरस्कृत हा संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला गीतेश ठाकरे, तेजस ठाकरे, तर दुसऱ्या बाजूला चंदू मेहर, ललित भोईर असे चांगले चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. डॉटबॉलची समाप्ती होत असताना स्टॅकिंग वरती प्रशांत सूर्यराव उर्फ लाल्या हा खेळाडू तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. एक चांगला क्रिकेटर आहे, खुल्या गटातून देखील नेहमी वर्णी लागते. गतीमध्ये विश्रांत, चंद्र पेस बोट विखुरली, फिंगर रोल केली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅटर आउट आहे का पाहावं लागेल. भरपूर वेगानं धाव तर घेतली आहे, परंतु नक्की घडलंय काय पंचांनी घेतलाय रिव्ह्यू, चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचाकडे खरं तर रेफर करण्यात आलंय. मेका दादा या आपण चेक करू नक्की घडलंय का. बॅट आय थिंक ग्राउंडिंग झालेली नाहीये असं चित्र सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय. कारण कॉमेंट बॉक्समध्ये देखील आता भरपूर प्रश्न उद्भवलेत नक्की घडलंय का, परंतु आता तिसऱ्या पदाची मदत घेण्यात आली आहे. मेन पंचाच्या भूमिकेत जगदीशजी दूधकर मॅम फ्रॉम वसार, स्कोरलेक अंपायर रतन मारेरकर सर मॅम फ्रॉम पालेगाव, आणि तिसरे पंच रमेशजी बात्रे मॅम फ्रॉम सागाव. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून आता चेक केलं जात आहे. कॉट विथ ग्लॅट हे त्यांचं ब्रीज वाक्य आणि आतापर्यंत ते देखील चेक करतात. दूध का दूध पाणी का पाणी तुम्हाला पाहायला मिळेल नक्की घडलंय का. वैभवजी पवार जे मात्र आता आढावा घेतात. या स्पर्धेमध्ये कुठे कमी तर राहिली नाहीये ना, या साऱ्या गोष्टी चेक करण्यात येतील.
नामांकित पाकर म्हणून त्यांची ओळख आहे. जांभेरी टीममधून खेळत असतात, परंतु समोर संघ कोणताही असू दे, फक्त मनीष 11 वाकळण या संघावरती त्यांचा भरपूर विश्वास आहे. त्यामुळे उत्कृष्ट पॅकर म्हणून त्यांची देखील ओळख आहे. नक्की घडलंय काय या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. बेस जर पडले असतील तरच इथे मात्र आउट देण्यात येईल. येस पच नॉट आउट. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडिंग झाली आहे, त्यामुळे आता धाव इथून मिळेल. भरपूर सारे प्रश्न उद्भवले होते, परंतु मैदानाच्या आतमध्ये पंच जे एक चांगले खेळाडू देखील आहेत, वसार टीमसाठी कित्येक वर्ष चांगला खेळ जगदीश दुधकर यांचा आम्ही पाहिला आणि त्यामुळे आता त्यांनी सांगितलं होतं, खरं तर तिसऱ्या पंचाची मदत घेतली होती. या साऱ्या सेवा आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे आता बॅटर नॉट आउट. इथे फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. वॅकंट एरिया होता, बॉल चाललाय दुसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू सो मच. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झालाय. 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 2 ओव्हरच्या अंती 13 इथे बनल्या. 47 धावाचं टार्गेट होतं या मॅचमध्ये. त्याच अनुषंगानं बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते आहे. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय. यंगस्टर खेळाडू अंडर 16चा खेळाडू मैदानावरती येतोय. वेदांत परडोले अर्थातच वेदू आता गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय. मागील मॅचमध्ये काय गोलंदाजी केली होती, भन्नाट वेग आपण पाहिला, तेच थरार गोलंदाजी आपण पाहिली आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय पुन्हा आता त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. मी आधीच म्हटलं होतं, इरंदर म्हटलं की यंगस्टर खेळाडूचा भरणा असलेला हा संघ आहे, परंतु आता मैदानावरती कशा प्रकारची तो कामगिरी करतोय, कारण त्याच्या समोर आपण जर पाहिलं तर अनुभवाची शिदोरी आहे. प्रशांत सूर्यराव अर्थातच लाल्या हा खेळाडू तुम्हाला मैदानावरती बाल चांगला क्रिकेट दोन्ही संघ मैदानावरती घेतील या शंकात नाहीये, कारण बदलापुरातून दोन्ही संघ बिलॉंग करतात. राईट मोर द विकेट. पहिला बॉल गोपुडीसारखी बॅट फिरवली, ऑन साईडला घेतलाय फटका, बॉल चाललाय डीप मिड विकेटला, डीप क्षेत्ररक्षक पोहोचतो, एक सिंगल एक पडली, दुसरी धाब्याचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर 2 धाबा ते भेटतील. परंतु प्रश्न आता इथे उद्भवला होता, जर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बॉलर एंडला जर थ्रो आला असता तर बॅटर आउट देखील होऊ शकला असता, परंतु इथे विकेट हवी आहे प्रशांत सूर्यरावची, त्यामुळे स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग एंडला हा थ्रो आपल्याला जरूर पाहायला मिळाला. 2 धाबा इथे मिळतात. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्या बॅचमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न चालवलाय टीम एरदळ संघाने, परंतु इथून मोठे फटके खेचावे लागतील. टीम कुळगाव संघाच्या बॅटरला देखील ऑन साईडला पडवलाय, लॉंगॉनला बॉल चाला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक 12च्या वेगाने झपाट्याने पोहोचलाय. सनी राणे बॉलला तो फेक करतोय, दरम्यान मेहती एक चिकी सिंगल. यस्त्यांच्या बागे मास्टरमाइंड खेळाडू चंदू मेहरला तुम्ही पाहता, जो मात्र बॉलवरती लवकर पोहोचला. पाहिलं थ्रो थोडासा वाईड आलाय सनी राणेकडे, लगेच क्षेत्ररक्षणाच्या विविरचनेमध्ये इथे मात्र चेंजेस करण्यात आली. सनी राणे जो मात्र लॉंगॉनला होता त्याला आता यशांच्या मागे बोलवण्यात आलं आणि आता स्वतः चंदू चालला लॉंगॉनला डीपमध्ये. हीच तर चंदू मेहरची ओळख, एक चांगला संघनायक, चांगला कोच म्हणून त्याची ओळख. त्यामुळेच की काय सध्याच्या घडीला हे नाव देखील ट्रेंडिंगवरती आहे. आज एरंडा टीमसाठी सपोर्ट करण्यासाठी, टीम कुळगावला सपोर्ट करण्यासाठी, खरं तर टीम जय भवानी शिरगाव या टीमचा एक मास्टरमाइंड खेळाडू सागर इरमाळी यांचंही आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आम्ही करू या स्पर्धेच्या माध्यमातून. हार्ड हिटर बॅटर म्हणून सागर इरमाळीची ओळख, तो देखील या मैदानावरती दाखल झालाय, त्याचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान बॅटर आउट होतोय, अजून एक धक्का लागेल टीम कुळगाव संघाला. नीतू गवळी बॅक टू द पॅव्हिलियन. मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खर तर बिंदाजी शिशवे साहेब ज्यांचा फॅन बेस भरपूर मोठा, प्रत्येक आलेल्या मान्यवराला ते इथे मात्र व्यासपीठावरती बोलवतात, त्यांचा आदराने सन्मान करतात, कारण आपल्या भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव, आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान ही आपली संस्कृती आहे.
चला सागरजी इरमाळी या आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. इथे फटका रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती दाखल झाला अण्णा आणि पहिल्याच बॉलवरती अण्णानं सांगितलं 24 घंटा चौकन्ना आणि रिव्हर्सचा फटका आपण पाहिला जरूर. 2 धाबा ते मिळतील. 2 धाबाच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 19 धाबा. संदीपजी मिसाळ साहेब यांच्या माध्यमातून सलग 3 बॉल 3 सिक्सरसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज. गीतेश ठाकरे यांच्यासाठी सत्संग शिरगाव संघ देखील दाखल झाला. एक सामना त्याने देखील जिंकला. इथे फटका चांगला आहे. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये पाहिलं होतं क्षेत्र मोकळं आहे त्या दिशेला फटका खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचला त्याच्या बाकाच्या बाहेर बॉल सीमा पार 4. बाटमधून तर 1000 रुपयाचं रोख रक्कम देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल आणि संदीपजी मिसाळ यांच्याकडून देखील 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज. विलासजी खरे यांच्याकडून देखील 2000 रुपयाचा कॅश प्राईज. गीतेश ठाकरे यांच्यासाठी रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता त्यामुळेच की काय बॉल चालला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव तर एकपटी दुसरीचा प्रयत्न चालवलाय 2 धाबा. इथे देखील एकपटा जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग ऑल्सो 2 धाबा इथे मिळाला. धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल 27 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 25 धाबा माफी असावी. धावफलक 25च्या आकड्यावरती आता स्थिरावला. 47 धाबांचं टार्गेट होतं या मॅचमध्ये त्यामुळे आता धावफलक 25. तांबडी चांबडी चमकते अजूनही या बातमध्ये जिंकण्याकरता टीम कुळगाव संघाला गरज. गोलंदाजी पार्कवरती गोलंदाज दाखल झालाय साहिल भोईर हा खेळाडू तुम्हाला पाल मिळेल. 5 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता बावीस धाबांची गरज. फटका चांगला व्ही शेप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचलाय. एक चांगला जेल स्वीकारत असताना आता अजून एक धक्का लागेल टीम कुळगावला. बॅटर आउट. नवीन खेळाडू सिद्धार्थ राऊत आलेत स्टॅकिंग गिरवरती. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटम पार्टच्या मधून बॉल चालला रक्षकाच्या हातामध्ये. टॉस जिंकून आय थिंक बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला होता टीम एरंदाडनं या मॅचमध्ये. आणि बॅटिंग करत असताना त्यांनी सांगितले हो आम्ही बरोबर आहोत कारण 4 ओव्हरमध्ये जवळजवळ 46 धाबा त्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या आणि तब्बल 47 धाबांचं संरक्षण करत असताना आतापर्यंत विभाने चांगली कामगिरी केली आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक अजूनही या मॅचमध्ये. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता अजूनही 22 धाबाची गरज. इथे फटका चांगला ऑन साइडला बॉल चालला लॉंग ऑन
बाउंड्री लाईनच्या बाहेर सिद्धार्थ राऊतच्या बॅटमधून बॉल सीमा पार, सिक्सर. हिट आला सिद्धार्थ राऊत, त्याच्या बॅटमधून सिक्सर आलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चांगली बॅटिंग तो करतोय. या मॅच मध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक. फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचलेत. चंदू मेहर होते, बॉलला तो फेक करतील. दरम्यान चिकी सिंगल एकवटी जाईल. क्षेत्ररक्षकाचा दर्जा जरूर तुम्हाला पाहायला मिळतो. जणू काही मैदानाच्या मध्ये हारण्या धावतोय की काय असा चंदू मेहर धावलाय आणि अखेर एक सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. या बळीला देखील गोलगिरकी घेतली आहे. स्ट्राईक हवी आहे इथे गीतेश ठाकरेला, त्यामुळे आता स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न तो करतोय. शेवटचा एक बॉल आता शिल्लक आहे. चला ओव्हर समाप्त झाली आहे. एक स्कोरबोर्ड आमचा बरोबर दाखवतो, एक स्कोरबोर्ड थोडस मागे आहे, त्यामुळे आमची देखील इथे भूल झाली, माफी असावी. आणि सामना इथे जिंकलाय टीम जर्मन क्रिकेट संघ एरंदार संघानं. आणि या मॅचचा वाढता बॅच